सुनीताताईंनाही आपण एक आवाहन केलेलं आहे, आम्ही तुम्हाला साथ दिली, तुम्ही सुद्धा साथ द्या. विधानसभा जवळ साहजिक आहे, आता मित्र पक्ष असल्यामुळे पार्टनरशिप आहे. आता जसं ज्या पद्धतीनं आम्ही काम त्यांचं केलं तर त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला काम करावं एवढीच अपेक्षा आम्ही ठेवली आणि साहजिक ती काही चुकीची नाही आहे. आणि माझ्या व्यतिरिक्त बाकीच्याही नवक्त्यांनी हे सांगितलं आणि मला तरी असं वाटतं की 3-4 महिन्यावर निवडणुका आहे तर परमार्थावर थोडा स्वार्थ माणसाचा असतोच. विधानसभेची तयारी सुरू झाली का? आजची सभा जी होती आपल्याला 63,000 वोटिंग मिळालं, म्हणजे एवढं मोठं मताधिक्य मिळालं. विधानसभेची तयारी सुरू झाली का? विधानसभेची तयारी आमची आज आहे. आमची बूथ रचनासुद्धा तयार आहे, आमची पन्ना प्रमुख तयार आहे. आता उद्याही मतदान लागलं तर आमचं सगळं तयार आहे. पण आम्ही तयारीतच आहोत. पण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये बिलकुल नाही की 63,000चं लीड मिळालं आणि मग आपण आता हवेत राहायला पाहिजे, बिलकुल नाही. हे 4 महिने आणखी बारकं जेवढं काम करता येईल, काही ज्या चुका आहेत ते दुरुस्त करता येतील ते करण्याचा प्रयत्न करू. कुठे आम्ही चुकलो असेल तर दसरा समजून त्याचे दरवाजे जाऊ, त्याची माफी मागू. कुणी आमच्या कार्यकर्ता लांब गेला असेल तर त्याच्याकडे पुन्हा जाऊ. जुना कार्यकर्ता घरामध्ये बसला आहे तर त्याच्याकडे जाऊ आणि रिचार्ज करू त्याला. कारण की निवडणुकीमध्ये 3 महिने 4 महिने असं कधी वाटत नव्हतं की आमच्या एवढ्या कमी जागा लोकसभेच्या येतील, पण त्या आल्या ना. याचा अर्थ असा की हवेवर राजकारण होत नाही, प्रॅक्टिकली ग्राउंडवर जाऊन काम करावे लागते, ते करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.